मी आत्ताच एक फंक्शन अटेंड करून आले. फर्स्ट बर्थडे होता. सो त्याच्यामध्ये एक नॉर्मल कन्व्हर्सेशन झालं आणि त्याच्यावरून मला असं लक्षात आलं की अजूनही आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये अवेअरनेस आलेला नाही आहे. तर मी जस्ट बोलता बोलता विचारलं की याचं हेल्थ इन्शुरन्समध्ये नाव ॲड करून घेतलं आहे का, किंवा याच्या फ्युचरसाठी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे केली आहे का. म्हणजे असं बोलण्यातून आलं की अरे त्याला वेळ आहे ना, आता किती वर्षांनी तो मोठा होणार आहे, बघूया पुढे असं. सो मला असं वाटलं की किती नॉर्मली आणि कॅज्युअली आपण या गोष्टी घेतो ना, की फर्स्ट बर्थडे आला, 1 वर्ष झालं, बेबी आपल्या घरामध्ये आलाय, आपण त्याचं अजून नाव इन्शुरन्समध्ये ॲड करून घेतलेलं नाही आहे. सेकंड थिंग, त्याचे फ्युचर सिक्युअरसाठी एक छोटीशी SIP पण आपण चालू केली नाही आहे. सो मला असं वाटतं की इथून पुढे कुठलंही न्यूबॉर्न बेबी जर आपल्या घरामध्ये येत आहे तर या गोष्टी प्रायोरिटीवर होणं फार आवश्यक आहे, रादर दॅन सेलिब्रेशन. सेलिब्रेशन तर करायचंच आहे, आपला तो हक्काचा विषय आहे, पण सेलिब्रेशन करतानाच त्यातले थोडेसे पैसे आपण बाजूला काढून जर त्याचं फ्युचर सिक्युअर करू शकत असू तर का नाही करायचं. सो मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे कोणी व्यक्ती असतील ज्यांच्या घरात न्यूबॉर्न बेबी आलाय तर त्यांना तुम्ही हे सजेस्ट करा की या 2 गोष्टी तुम्ही केल्या आहेत का. नसतील केल्या तर तो अवेअरनेस तुम्ही पसरा. मी माझ्या रील्समधून तर सांगतच असते, पण तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं तर अजूनही अवेअरनेस वाढेल. त्यांना नक्की तुम्ही सांगा की या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या केल्या पाहिजेत.